नमस्कार मित्रांनो, आज ब्लॉग याच्यासाठी आहे. हे जे मागं दिसत आहे माझं घर आहे बघा. हा जे एमटी प्लॉट आहे हा पण आमचाच आहे. खाली ते शेजाऱ्याचं काम चालू आहे बघा. आणि आजचे जे प्रॉब्लेम आहे बघा, हे दिसत आहे ना, तुम्हाला दाखवतो. पाणी किती आमच्या दारातून चालू बघा. आता तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, माझी गाडी आहे, दिसून राहिली का? हे बघा, गाडी अशी आत्ताच धुतली आहे. गाडी मस्त लगेच चमकून राहिली. फ्रेश बघा, ह्याने चमकून राहिली ना. बघा, गाडीवर बाबासाहेबाचं सिम्बॉल पण आहे. बघा, आता दाखवत तुम्हाला पाण्याचं काय आहे ते इथलं. हे बघा मित्रांनो, जे इटेचे जे ट्रक आहे हा आलता, या पाईपाहून गेला. ग्रामपंचायतचा पाईप आहे बघा. हे पाणी वगैरे बा, लई पाणी भरपूर गेलंय बा. नाजूक तरी चालूच आहे. 1.5 घंटा झाला त्याला. हे बघा, तुम्हाला दाखवतो. पूर्ण कुठं पाणी आहे, चांगलंच पाणी. आता भरपूर पाणी झालेलं आहे इथे. तेवढं तरी बरं आहे की आजूबाजूचे कोणी शेजारचे घरी नाही ते. तर ते जर असते ते एवढं पाणी पाहून तर मग तर भांडणच झाले असते गल्लीत, की एवढं पाणी होऊन राहिलं गल्लीत, कसं काय बंद नाही झालं अजून. हे बघा, आहे का, भरपूर पाणी झालं. अख्ख्या रोडनं पाणी गेले बघा. आहे दिसून राहिलं बघा. हे आमची गल्ली आहे, गल्लीतच पाणी होऊन राहिलेलं आहे. म्हणजे बोलायचं कामच नाही आता. हे बघा, आहे का, असं तरी चालू आहे मित्रांनो. हे बघा, इकडे गावाकडल्यासारख्या इटा नसतात. इकडे एकच इट आहे, चांगली मोठीच्या मोठी आहे बघा. किती मोठी इट आहे बघा. आपल्या इकडे तर अशा 2 इटा होतात. इथे एकच इटीचं काम आहे बघा. हे माझं पण काम नाही आहे, शेजाऱ्याचं काम चालू आहे. दिसून राहिलं ना बघा मित्रांनो, दिसून राहिलं ना. हां, हे बघा, एवढं काम होईल या घराचं. अजून ऊन आहे आज. सकाळी मस्त आभाळ होतं, आता ऊन पडलं चांगलेच.